Asepsis is a technique. It is effort to keep the client and, and the environment clean and sterile from the pathogens. Okay. Aseptic technique, asepsis is यामध्ये दोन टाइप्स येतात, मेडिकल asepsis and surgical asepsis. Asepsis म्हणजे it is a technique to clean the environment or to sterile the patient's environment, patient's equipment and all. The principle of asepsis is it is a time of surgical procedure is an important factor as longer the procedure takes a greater possibility to contaminations and therefore the infections. असेप्सिस ही एक टेक्निक आहे. यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल आहे, जेव्हा आपण कुठलीही प्रोसिजर करतो, ऑपरेशनची प्रोसिजर असू दे किंवा मेडिकलची प्रोसिजर असू दे, यामध्ये कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस असतात. ते प्रिव्हेंट कसे करायचे, त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक कुठल्या वापरायच्या, ते आज आपण असेप्सिसमध्ये शिकणार आहोत. द टाइप्स ऑफ असेप्सिस आर मेडिकल असेप्सिस अँड सर्जिकल असेप्सिस. मेडिकल असेप्सिस म्हणजे क्लिनिंग. ओके. ओनली क्लिनिंग प्रोसिजर्स, क्लीन प्रोसिजर्स टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स. म्हणजे आपण ज्या प्रोसिजर्स आधी शिकलो आहोत, माउथ केअर आहे, आय केअर आहे, बेड मेकिंग आहे, या सर्व प्रोसिजर्समध्ये आपण जे क्लिनिंग टेक्निक शिकलो त्याला बोलणार मेडिकल असेप्सिस. क्लिनिंग टेक्निकमध्ये फर्स्ट येतं हँड वॉशिंग अँड क्लिनिंग द इक्विपमेंट्स ऑफ द पेशंट्स. देन मी तुम्हाला हँडवॉशिंगच्या वेगवेगळ्या मुवमेंट्स शिकवल्यात. 5 मुवमेंट्स आहेत हँडवॉशिंगच्या, आणि हँडवॉशिंगची टेक्निक आहे. मेडिकल टेक्निक वेगळी असते, सर्जिकल टेक्निक इज डिफरंट. सो फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ मेडिकल asepsis इज हँडवॉशिंग. नीट अँड क्लीन हँडवॉशिंग. हाऊ टू हँडवॉश, कसं आहे, पाम टू पाम, बिटवीन द फिंगर्स, टिप ऑफ द नेल्स और टिप ऑफ द फिंगर्स, back to the fingers, around the thumb and around the wrist. ही मेडिकल हँड वॉशिंगची टेक्निक आहे. सो फर्स्ट प्रिन्सिपल इज हँड वॉशिंग. देन डू नॉट प्लेस द सॉइल इक्विपमेंट्स और सॉइल लिनन और अदर आयटम्स ऑन द फ्लोअर्स. जसं आपण बेड मेकिंग करताना आपण शिकलो आहोत की जे सॉइल लिनन आपण जे बेडवरचे काढतो ते खाली डायरेक्ट फ्लोअरवर टाकायचं नाही आहे, ते लॉन्ड्री बॅगमध्ये टाकायचं. कुठलेही सॉइल इक्विपमेंट्स कुठेही क्लीन ठिकाणी ठेवायचे नाही आहेत. दिस इज द सेकंड प्रिन्सिपल. देन टीच द पेशंट्स टू कवर द नोज अँड माउथ वाईल स्नीझिंग अँड कफिंग. पेशंटना सांगायचं आहे की कफिंग आणि स्नीझिंग करताना तुमचं नोज अँड माउथ कवर करायचं आहे, किंवा यूज मास्क. कोणी पेशंट असा रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा डिसीजचा पेशंट आहे किंवा ॲलर्जिक पेशंट आहे, तर अशा पेशंटना तुम्ही मास्क वेअर करायचं ॲडवाईज करणार. देन यूज अ बायोमेडिकल वेस्ट टेक्निक. डिस्पोज ऑफ द सॉइल और यूज ॲटम्स डायरेक्टली इन टू द ॲप्रोप्रिएट कंटेनर्स. जे मेडिकलमध्ये यूज करतात, हॉस्पिटलमध्ये यूज करतात, वेगवेगळ्या कलरचे इक्विपमेंट्स आहेत, कंटेनर्स आहेत, ते त्याबद्दल तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. सो डिस्पोज ऑल द ड्रेसिंग मटेरियल्स अँड सॉइल मटेरियल्स ॲज पर द कंटेनर. ओके. देन अवॉइड टचिंग युअर सेल्फ. तुम्ही जेव्हा कुठलीही टेक्निक करत असता, कुठलीही प्रोसिजर करत असता, तेव्हा तुम्ही स्वतःला टच करायचं नाही आहे ग्लोव्ज घातल्यानंतर. कारण तुमचं एंट्री ऑफ डिसीज, कोणत्या एंट्रीज आहेत, जे ओपनिंग आहे तुमचे, माउथ आहे, आय, नोज, यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टच करायचं नाही आहे. अवॉइड टू टचिंग युअर सेल्फ. नेक्स्ट प्रिन्सिपल इज अवॉइड मूव इक्विपमेंट्स अवे फ्रॉम द क्लीन सरफेस. मीन्स जेव्हा डस्टिंग किंवा क्लिनिंग केलं जातं तेव्हा क्लीन सरफेस, क्लीन इक्विपमेंट्स आहेत ते बाजूला ठेवायचे, त्यानंतर डस्टिंग करायचे. क्लीन द लिस्ट सॉइल आयटम्स फर्स्ट अँड क्लीन द लिस्ट सॉइल आयटम फर्स्ट अँड देन द नेक्स्ट आयटम्स. म्हणजे जे सॉइल आयटम्स आहेत ते फर्स्ट क्लीन करायचे, त्यानंतर जे कमी सॉइल झालेले आहेत ते नंतर क्लीन करायचे. देन
Microorganisms can spread by touching someone who has गेट द इन्फेक्शन. ज्यांना पहिलं इन्फेक्शन झालेलं आहे त्यांना टच करायचं अवॉइड करायचं. म्हणजे अवॉइड टचिंग मीन्स विदाऊट ग्लोव्ज. विदाऊट ग्लोव्ज तुम्ही कुठल्याही पेशंटला टच करायचं नाही आहे. देन टचिंग द linens or other belongings of the पर्सन हू हॅज अन इन्फेक्शन्स. जे पेशंट HIV आहेत, TBचे पेशंट्स आहेत, त्यांचे इक्विपमेंट्स आहेत, त्यांचे क्लोदिंग्स आहेत, लिनन्स आहेत, त्यांना तुम्ही अवॉइड करायचं आहे टचिंग विदाऊट ग्लोव्ज. यूज हँकरचीफ वाईल स्नीझिंग अँड कफिंग. ओके, हे सर्व प्रिन्सिपल्स आहेत मेडिकल असेप्सिसचे. नेक्स्ट सर्जिकल असेप्सिस. सर्जिकल असेप्सिस मीन्स स्टराईल इक्विपमेंट्स. मीन्स जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्यांचे स्पोर्स आहेत ते पूर्ण डिस्ट्रॉय करायचे. ओके, हे कुठल्या ह्याच्यामध्ये येतं? सर्जिकल असेप्सिसमध्ये. सर्जिकल असेप्सिस मीन्स स्टराईल टेक्निक अँड मेडिकल असेप्सिस मीन्स क्लीन टेक्निक. हे दोघांमधला डिफरन्स आहे. कळलाय? मेडिकल असेप्सिस म्हणजे क्लिनिंग टेक्निक अँड सर्जिकल असेप्सिस म्हणजे स्टराईल टेक्निक. म्हणजे तुम्ही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांचे स्पोर्स आहेत, त्यांचे जे एग्स आहेत ते पण तुम्ही पूर्ण डिस्ट्रॉय करताय. अशा टेक्निकला बोलणार सर्जिकल असेप्सिस. ओके, सर्जिकल असेप्सिस आपण OT मध्ये वापरतो किंवा ज्या मोस्ट असेप्टिक टेक्निक आहेत, फॉर एक्झाम्पल लंबर पंक्चर आहे, पल्मनरी टॅपिंग आहे, प्लुरल टॅपिंग आहे, असायटिस टॅपिंग आहे, यासारख्या ज्या प्रोसिजर्स आहेत ज्यामध्ये आपण पूर्ण निडल वगैरे इन्सर्ट करतो आहे, अशा टेक्निकमध्ये पूर्ण स्टराईल प्रोसिजर जेव्हा आपण यूज करतो याला बोलणार सर्जिकल असेप्सिस. यावेळेला आपण काय करतो? पेशंटला व्यवस्थित ड्रॅप करतो. ड्रॅप कशाने करणार? जे स्टराईल तुम्ही टॉवेल घेतलेले आहेत, टॉवेल जे ऑटोक्लेव्ह केलेले आहेत, स्टराईल टॉवेल यूज करणार, स्टराईल ग्लोव्ज यूज करणार, जे इक्विपमेंट्स आहेत ते स्टराईल यूज करणार आणि तुमच्याबरोबर असिस्टंट ठेवणार. कारण जेव्हा तुम्ही एखादी सर्जिकल प्रोसिजर करता तेव्हा तुम्ही कुठेही टच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही गाऊन OTमध्ये जाऊन तुम्ही बघितलं असेल की जेव्हा डॉक्टर्स गाऊन किंवा ग्लोव्ज यूज करतात, ग्लोव्ज वेअर करतात, तेव्हा ते कुठेही टच करत नाही. त्यांच्याबरोबर एक असिस्टंट लागतो. गाऊन घातल्यानंतर गाऊन घालण्याची पण एक टेक्निक आहे. ती गाऊन पूर्ण 2 हात आतमध्ये घालायचे, त्यानंतर ते असिस्टंट असणार ते व्यवस्थित वरती करून नॉट पाठीमागे बांधतो. ते डॉक्टर स्वतः नाही बांधत कारण ते पूर्ण हँडवॉश किंवा पूर्ण वॉश झालेले असतात. ओके, ऑपरेशन थिएटरसाठी. जेव्हा ग्लोव्ज वेअर करण्याची पण वेगळी टेक्निक आहे. जेव्हा ग्लोव्ज वेअर करतात तेव्हा एक पेअर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते बरोबर आतमध्ये त्यांचा फिंगर टाकून ते घालायचं असतं. मी तुम्हाला शिकवेन प्रॅक्टिकलमध्ये ग्लोव्ज, स्टराईल ग्लोव्ज कसे वेअर करायचे असतात. ओके, त्यानंतर दुसरा ग्लोव्ज घ्यायचा आहे, त्याच्या आतमध्ये जे फोल्ड केलेलं असतं त्यामध्ये फिंगर टाकायचा असतो आणि ते बरोबर आपल्या हातामध्ये तो ग्लोव्ज घुसवायचा असतो. ओके, आणि नंतर ते पूर्ण फिक्स करायचं असतं. सो ही आहे सर्व स्टराईल अँड सर्जिकल असेप्टिक टेक्निक. ओके, सो राईट डाऊन फर्स्ट व्हॉट इज मीन बाय असेप्सिस. Asepsis is a technique that affects to keep the client free from hospital microorganisms.
Types of asepsis. First one, medical asepsis. Medical asepsis is a clean technique. Medical asepsis is a clean technique, includes the procedures used to reduce the number of microorganisms and prevent the spread of infection. Principles of medical asepsis. First is proper hand washing. Principles of medical asepsis. Proper hand washing. Do not place soiled bed linens and or other items on the floor. Teach the patient to cover nose and mouth while sneezing and coughing. Wear mask to preventing the spread of germs. Dispose of soil or use items directly into appropriate containers.
avoid touching yourself in between procedures. Avoid move equipment away from you when sweeping, dusting. Principles. In principle, first is proper hand washing. Then do not place soil, bed linens, and other items on the floor. Teach the patient to cover the nose and mouth while sneezing and coughing. Wear masks to prevent the spread of germs. Dispose of soil or use items directly into the appropriate containers. Avoid touching yourself in between the procedure, usually nose, mouth, and whole face. Okay. Avoid move equipments away from you when sweeping and dusting. जसं तुम्ही बेड मेकिंग करत असता, सॉइल बेडशीट जेव्हा काढता तेव्हा तुमच्या युनिफॉर्मला ती टच होणार नाही याची काळजी घ्यायची. Follow your faculty's guideline for isolation and barrier technique. मीन्स तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करताय तिकडच्या गाईडलाईन्स काय आहेत रिलेटिंग टू द आयसोलेशन अँड बॅरियर टेक्निक. बॅरियर म्हणजे पीपी मीन्स पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. आयसोलेट केलेल्या पेशंटला तुम्ही कोणते कोणते पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस यूज करणार हे प्रत्येक हॉस्पिटलची वेगवेगळी पॉलिसी असते, त्याप्रमाणे त्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या. ऑल द बॉडी फ्लुइड्स फ्रॉम एनी पेशंट इज कन्सिडर्ड अ कॉन्टॅमिनेटेड. म्हणजे कोणत्याही पेशंटचा जर आपण जरी गेलो तरी कुठल्या आपल्या फॅमिलीमधले कुठलेही मेंबर्स तुमच्या हॉस्पिटलमधल्या मध्ये आले ब्लड कलेक्शनसाठी किंवा कुठल्याही प्रोसिजरसाठी ज्यामध्ये बॉडी फ्लुइड येतं. बॉडी फ्लुइड म्हणजे काय, त्यामध्ये युरिन आहे, सर्व बॉडीचे फ्लुइड जसं CSF आहे, असायटिक फ्लुइड आहे, प्लुरल फ्लुइड आहे, या कुठल्याही
फ्लुइड जेव्हा आपण काढतो ते कॉन्टॅमिनेटेडच असणार आहे. कॉन्टॅमिनंट त्याच्यामध्ये असणार आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. हे विचार करूनच चालायचे. ओके. नेक्स्ट प्रिन्सिपल इज microorganisms are spread by touching someone who has an infection touching linen or other equipments of the person who has an infection Okay, these are the principles. Microorganisms are spread by touching someone who has an infection. ज्याला इन्फेक्शन झालं आहे त्याला टच केल्यावर पण आपल्याकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचे जे लिनन्स आहेत, क्लोथिंग्स आहेत, त्याचे इक्विपमेंट्स आहेत, त्यांना टच केल्यावर पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. किंवा आपण एकमेकांना स्प्रेड करणार आहोत. यामध्ये कॅरियर पण असतात. जसं आपण आहोत, हेल्थ वर्कर्स आहोत, ते कॅरियर होऊ शकतात. कारण आपण एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटकडे जात असतो. म्हणजे ज्याला इन्फेक्शन आहे त्याला पण आपण हात लावतो. जो स्टेबल आहे, फक्त प्रोसिजरसाठी आपल्याकडे आलेला आहे, अशा पेशंटना पण आपण इन्फेक्शन देत असतो. सो आपण कोण असतो? कॅरियर. जो इन्फेक्शन स्प्रेड करतो त्याला काय बोलतात? कॅरियर. ठीक आहे. हे सर्व प्रिन्सिपल्स आहेत मेडिकल असेप्सिसचे. नेक्स्ट आहे सर्जिकल असेप्सिस. झालं लिहून? सर्जिकल asepsis means sterile technique. In this technique, microorganisms plus their spores are destroyed with the help of some techniques like autoclaving. Surgical asepsis, also called a sterile technique, and it is used in the operating room and delivery room and during the surgical procedures, catheterizations, and during the dressing technique. Okay, write down surgical asepsis. Second type, first type medical asepsis बघितला. Second type is surgical. काय झालं? सर्जिकल asepsis. It is also called sterile technique. It is used in the operating room delivery room during surgical procedures catheterization
and during dressing. Surgical asepsis, it is also called a sterile technique, and it is used in operating room, delivery room, during a surgical procedures, catheterization, and during dressing. Principles of surgical asepsis. Only sterile only sterile object can touch the another sterile ऑब्जेक्ट. यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे? ओनली स्टराईल ऑब्जेक्ट कॅन टच द अनदर स्टराईल ऑब्जेक्ट. जेव्हा तुम्ही गाऊन किंवा मास्क काढता ड्रम मधले किंवा ड्रेसिंग मटेरियल काढता तेव्हा तुम्ही चिटल फोर्सेप यूज करता. ही चिटल फोर्सेप ही स्टराईल असली पाहिजे. ओके. जेव्हा कुठलेही मटेरियल तुम्ही होल्ड करताय ते होल्ड करताना स्टराईल इन्स्ट्रुमेंटचाच वापर केला पाहिजे. सेकंड प्रिन्सिपल, avoid spilling any solutions on a cloth. कुठलंही सोल्युशन आहे ते आपल्या कपड्यांवर पडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. होल्ड द स्टराईल ऑब्जेक्ट अबाव द वेस्ट लेवल. म्हणजे आपला जे अप्पर पार्ट आहे शरीराचा तिथेच होल्ड करायचंय स्टराईल ऑब्जेक्ट. खालच्या साईडला होल्ड करायचं नाही. होल्ड द स्टराईल ऑब्जेक्ट अबाव द वेस्ट लेवल म्हणजे जेव्हा वॉशअप वगैरे होतात डॉक्टर तेव्हा कुठेही टच करत नाहीत. ते गाऊन घालतात, ग्लोव्ज घालतात आणि या प्रकारे उभं राहतात जोपर्यंत प्रोसिजर स्टार्ट होत नाही. ते हात इकडे तिकडे असे खाली वगैरे करत नाही. ठीक आहे. या प्रकारे उभं राहतात. म्हणजे होल्ड द स्टराईल ऑब्जेक्ट म्हणजे त्यांच्या हातामध्ये स्टराईल ग्लोव्ज असतात ते होल्ड करतात या प्रकारे. कारण तेथे कुठेही संपर्क येऊ नये, कुठल्याही कॉन्टॅमिनेटेड वस्तूला हात लागू नये चुकून, म्हणून ते हात या प्रकारे होल्ड करतात जोपर्यंत आपली सर्जिकल प्रोसिजर स्टार्ट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल, अवॉइड टॉकिंग, coughing, sneezing, and reaching over sterile field or ऑब्जेक्ट. जे स्टराईल फील्ड आहे म्हणजे ऑपरेशन थिएटर तिथे विदाऊट स्टराईल तुम्ही गाऊन घातल्याशिवाय आतमध्ये एंट्री करायची नाहीये. प्लस जिथे तुम्ही ट्रॉली लावली आहे, सर्जरीची ट्रॉली वगैरे लावलेली असेल अशा ठिकाणी विदाऊट मास्क जायचं नाहीये किंवा अशा गोष्टींवरती कफिंग किंवा त्या ठिकाणी टॉकिंग करायचं नाहीये. स्नीझिंग किंवा त्या गोष्टीच्या जवळ जायचं नाहीये. विदाऊट तुम्ही जेव्हा ऑपरेशन थिएटरचा गाऊन किंवा कपडे वेअर करता तेव्हाच तुम्ही एंटर करू शकता आतमध्ये. ठीक आहे. अवॉइड टॉकिंग, कफिंग, स्नीझिंग अँड रिचिंग ओव्हर द स्टराईल फील्ड अँड ऑब्जेक्ट.
Gowns are considered sterile in the form of from the chest height to the operative level. म्हणजे या वरचा भाग आपला पूर्ण स्टराईल असतो. खालचा भाग आपण कॉन्टॅमिनेटेड होऊ शकतो कारण खाली ओटी टेबल असतो, कॉटरी असते. सो खालचा भाग अनस्टराईल होऊ शकतो, पण वरचा वेस्टचा वरचा भाग पूर्ण स्टराईल असतो. ओके. सो जेव्हा गाऊन वेअर करतात त्यावेळेला या प्रकारे पोझिशन घेऊन उभे राहतात डॉक्टर. ओके. हात या इथे चेस्ट लेवलला असतात. ठीक आहे. सो हे सर्व प्रिन्सिपल्स फॉलो करायचे ड्युरिंग अ सर्जिकल असेप्सिस. ओनली स्टराईल ऑब्जेक्ट कॅन टच द अनदर स्टराईल ऑब्जेक्ट. अवॉइड स्पिलिंग any solutions on a cloth. Hold the sterile object above the waist level. Avoid talking, coughing, sneezing, and reaching over the sterile field and object. Gowns are considered sterile in the form of chest height to the operative level. यामध्ये सर्जिकल हँडवॉशिंग पण डिफरंट आहे. सर्जिकल हँडवॉशिंग एल्बोपर्यंत करायचं असतं. ठीक आहे. आपण जसं नॉर्मल हँडवॉशिंग करतो त्याच प्रकारे करायचं, फक्त हे पूर्ण इथपर्यंत तुमचं सोपनी थरोली क्लिनिंग करायचं आहे. आणि सर्जिकल हँडवॉशिंग हे मेडिकल हँडवॉशिंगला 10 to 15 सेकंड वापरायचे आहेत आणि सर्जिकल हँडवॉशिंग जेव्हा करतो तेव्हा सोप तुम्हाला 20 to 25 सेकंडपर्यंत अप्लाय करायचा असतो आणि त्यानंतर व्यवस्थित रिन्स करायचे आहेत हात. आणि टच करताना टॅपला टच नाही करायचं आहे. जेव्हा तुम्ही सर्जिकल प्रोसिजरसाठी हँडवॉशिंग करता तेव्हा हा जो एल्बोचा एरिया असतो त्यांनी टॅप क्लोज करायचा असतो. ओके. कुठलाही ह्या फिंगर्सचा वापर नसतो करायचा. तिथे ओटीमध्ये त्या प्रकारे नळ असतात. ओके. त्याचं वरचं ते बंद करायचा जो असतो तो लॉंग असतो, त्यामुळे तुम्ही एल्बोने तुम्ही असं या प्रकारे ऑफ करू शकतात न. ठीक आहे. कुठेही टच करायचं नसतं. त्यानंतर तुम्ही एंट्री करायची. एंट्री करताना पण तुम्ही पायाने डोअर ढकलायचा असतो आणि आतमध्ये एंट्री करायची असते. कुठेही हात लागला नाही पाहिजे. हात या प्रकारेच होल्ड केला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला असिस्टंट असतात किंवा दुसरे वॉर्डबॉयज किंवा मावशी असतात, त्या तुम्हाला गाऊन देतात हातामध्ये. ते गाऊनचे नॉट खोलायची असते, अनफोल्डिंग करायची असते. अनफोल्डिंग म्हणजे त्याचा जो फोल्ड असतो तो पूर्ण काढायचा आणि जे 2 हात असतात तिथे हात घुसवायचे आणि वरपर्यंत घालण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर तुम्हाला असिस्टंट तुमचे नॉट बांधून देतात. त्यानंतर ग्लोव्ज वेअर करायचे. एकदा गाऊन वेअर करून झालं त्यानंतर ग्लोव्ज. आणि हे सर्व हँडवॉशिंग करायच्या आधी तुम्हाला मास्क आणि कॅप घालून घ्यावी लागते डोक्यावर. ठीक आहे. सो ही झाली सर्जिकल असेप्टिक टेक्निक. यामध्ये मी तुम्हाला ग्रुपमध्ये सर्जिकल हँडवॉशिंगचं पाठवेन आणि मेडिकल हँडवॉशिंगचं पाठवेन इमेजेस, प्लस गाऊन कसे वेअर करतात त्याचे इमेजेस पाठवेन आणि ग्लोव्ज कसे वेअर करतात त्याचे इमेजेस पाठवेन. नेक्स्ट टॉपिक येतो आपला बायोमेडिकल वेस्ट. Biomedical waste is the management has been defined as the waste produced during the diagnosis, treatment, immunizations of the human being, animals in research activities. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये वर्क करतो किंवा कुठल्याही लॅबमध्ये वर्क करतो, कुठल्याही रिसर्च सेंटरमध्ये जे मेडिकलशी संबंधित रिसर्च सेंटर आहे, तर अशा रिसर्च सेंटरमध्ये वर्क करतोय, या सर्व सेंटरमधून निघणारं जे वेस्ट प्रॉडक्ट आहे त्याला काय बोलणार? बायोमेडिकल वेस्ट. त्यामध्ये ड्रेसिंग सामान असू शकतं किंवा ह्युमन किंवा ॲनिमलचे अवयव असू शकतात. ओके. या सर्व गोष्टीला बोलणार बायोमेडिकल वेस्ट. सो ह्या प्रत्येक वेस्टला वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन दिलं आहे, कलर कोड दिला आहे, कुठलं वेस्ट कशामध्ये टाकायचं, जे कॉन्टॅमिनेटेड आहे, इन्फेक्शियस वेस्ट आहे ते कशामध्ये टाकायचं, जे कॉन्टॅमिनेटेड नाही आहे, फक्त पेशंटसाठी यूज झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल सलाईन आहे, सिरिंजेस आहेत, सलाईनच्या वेगवेगळ्या बॉटल्स आहेत, ट्युबिंग्स आहेत, ते कशामध्ये टाकायचं, निडल्स कशामध्ये टाकायचे, हे यामध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलं आहे. बायोमेडिकल वेस्ट. ओके. बायोमेडिकल वेस्ट हॅज बीन डिफाईन्ड ॲज द वेस्ट produced during a diagnosis, treatment, immunization of the human being and animal in research center. The biomedical waste are also defined as the waste that is generated during the diagnosis, treatment, immunization of the human beings and animals or in research activities are contaminated with the patient's body fluids such as syringes, needles, ampoules, organs, body parts,
ड्रेसिंग मटेरियल, डिस्पोजेबल प्लास्टिक्स अँड मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट. मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी फ्लुइड्स, त्यामध्ये ब्लड येतं आणि बाकीचे बॉडी फ्लुइड्स येतात. सो याचे इम्पॉर्टन्स काय आहे, का बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट केलं पाहिजे. द मॅनेजमेंट ऑफ बायोमेडिकल वेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट अँड मेंटेन द हायजेनिक एन्व्हायरमेंट. आपण जर ब्लड सॉइल झालेला कॉटन कुठेही टाकला तर आणि तो कॉटन एखाद्या प्राण्यांनी खाल्ला तर त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. हे कशासाठी हजार्डस आहे, एन्व्हायरमेंटसाठी हजार्डस आहे, म्हणून याला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. ओके, सो मॅनेजमेंट ऑफ द बायोमेडिकल वेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट अँड मेंटेन द हायजेनिक एन्व्हायरमेंट. देन प्रमोट्स द हेल्थ ऑफ ह्युमन बीइंग्स अँड अदर लिव्हिंग क्रिएचर्स. जसं मी सांगितलं, कुठलेही ॲनिमल्स तुम्ही कचऱ्याच्या ठिकाणी बघितलं असेल, ते काहीतरी शोधत असतात, खाण्यासाठी कुठल्या वस्तू आहेत का ते शोधत असतात. तर अशामुळे जे काऊ वगैरे असतात त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक वगैरे जातं. सो हे एन्व्हायरमेंटसाठी अनहायजेनिक आहे, हजार्डस आहे. सो म्हणून आपण हे बायोमेडिकल वेस्ट मॅनेज केलं पाहिजे. ॲज द बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल आर नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन टाइम टू टाइम from 1998, the biomedical waste management has been statutory legal obligations such as non-hazardous waste, hazardous waste, sharp waste and the dry waste. प्रत्येक वेस्टसाठी वेगवेगळा कंटेनर दिला आहे. त्यामध्ये कलर कोड वापरले आहेत, ब्लॅक, येलो, रेड, ब्ल्यू अँड व्हाईट. या प्रकारचे कलर कोड वापरले. जे येलो कंटेनर्स असतात त्यामध्ये इन्फेक्शियस मटेरियल जातं. इन्फेक्शियस मटेरियल म्हणजे काय, जे ब्लड सॉईल, कॉटन स्वॅब्स आहेत किंवा ड्रेसिंग मटेरियल आहे जे आपण पेशंटचं काढून सॉईल काढलेलं आहे, तर हे मटेरियल सर्व येलो कंटेनरमध्ये जाणार. ह्युमन बीइंग्सचे पार्ट्स काढलेले आहेत, फॉर एक्झाम्पल प्लासेंटा आहे, ड्युरिंग डिलिव्हरी प्लासेंटा निघतो, तो प्लासेंटा कुठे कशामध्ये टाकणार आहे, येलो वेस्टमध्ये. ॲम्प्युटेशन केलेला पार्ट कशामध्ये टाकणार आहे, येलो वेस्टमध्ये. सर्व जेवढं इन्फेक्शियस आहे, हजार्डस मटेरियल आहे, ते सर्व आपण येलो वेस्टमध्ये टाकायचे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं की येलो कंटेनरमध्ये हजार्डस अँड इन्फेक्शियस मटेरियल जाणार. समझ में आ रहा है. आणि जे एक्सपायरी मेडिसिन्स आहेत, ज्यांची एक्सपायरी डेट निघून गेलेली आहे, असे मेडिसिन्स पण आपण येलो वेस्टमध्ये टाकणार, येलो कंटेनरमध्ये टाकणार. रेड कंटेनरमध्ये प्लास्टिक मटेरियल सर्व जाणार. प्लास्टिक मटेरियल म्हणजे कुठलं यूज होतं, प्लास्टिक बॉटल्स आहेत, सलाईनच्या बॉटल्स आहेत, सिरिंजेस आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स यूज होतात इंजेक्शनसाठी प्लास्टिकचे. ग्लोव्ज आहेत, हे सर्व कशामध्ये जाणार, रेड. जे ब्लड सॉईल ग्लोव्ज असतात ते येलोमध्ये टाकायचे. जे नॉर्मली आपण प्रोसिजरसाठी यूज करतोय, म्हणजे बेड मेकिंगसाठी किंवा इंजेक्शन्स देण्यासाठी, असे ग्लोव्ज आहेत ते रेडमध्ये जाणार. ठीक आहे. त्यानंतर येतं व्हाईट कंटेनर. व्हाईट कंटेनर हे शार्पसाठी यूज केलं जातं. ओके, शार्प मटेरियल म्हणजे ब्लेड्स आहेत, सर्जिकल ब्लेड्स आहेत, नीडल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, वेनफ्लो आहेत, स्काल्प आहेत, हे सर्व आपण व्हाईट कंटेनरमध्ये टाकणार. आणि त्यानंतर राहिलं ब्ल्यू. ब्ल्यू कंटेनर यूज फॉर द ग्लास मटेरियल्स. जे काचेच्या वस्तू आहेत, वायल्स आहेत इंजेक्शन्सचे किंवा ॲम्पूल्स आहेत, हे सर्व कशामध्ये जाणार, ब्ल्यू बॅगमध्ये. आणि लास्टला येते ब्लॅक बॅग. ब्लॅक बॅगमध्ये सर्व ऑफिस मटेरियल म्हणजे पेपर वर्क केलेलं किंवा पेपरचं जे एवढं वेस्ट आहे किंवा नॉर्मली किचन वेस्ट आहे, ते सर्व कशामध्ये जाणार, ब्लॅक बॅगमध्ये. ओके, हे सेग्रिगेशन केलं आहे प्रत्येक मटेरियलसाठी कलर कोड प्रमाणे. राईट डाऊन बायोमेडिकल वेस्ट